नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेती संवाद या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय आहे पिकांची निवड. ही शेतीतील अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. हो, योग्य पिका निवडल्याने उत्पन्न वाढतं, खर्च कमी होतो आणि जमिनीची गुणवत्ता टिकून राहते. सुरुवात करूया हवामानानुसार पीक निवडीपासून. तुमच्या भागातलं तापमान, पावसाचं प्रमाण आणि आर्द्रता यावर पीक निवड ठरते. उदाहरणार्थ, भाताला भरपूर पाणी लागतं, तर ज्वारी, बाजरी, हरभरा कमी पाण्यात चांगले येतात. आणि मातीही तितकीच महत्त्वाची. काळ्या मातीसाठी कापूस, सोयाबीन, तर तांबड्या मातीसाठी मूग शेंगदाणे. माती परीक्षण करूनच योग्य पीक ठरवा. पाण्याची उपलब्धता पहा. जर ठिबक सिंचन आहे तर ऊस, डाळिंब सारखी पिकं घ्या. पावसावर अवलंबून शेती असेल तर बाजरी, तूर, नाचणी निवडा. हंगामही लक्षात घ्या. खरीपात भात, मका, रब्बीत गहू, हरभरा, झाईडमध्ये कलिंगड, भाजीपाला. बाजारभावही बघा. कधी पिकं चांगल्या भावाने विकली जातात, पण साठवणूक आणि वाहतूक खर्च जास्त असतो. म्हणून नफा फक्त किमतीवर नव्हे, तर एकूण व्यवस्थापनावर ठरतो. फसल बदल आणि आंतरपीक पद्धती वापरा. एकाच पिकाचा पुन्हा पुन्हा वापर टाळा. हरभरा, मूग सारखी कडधान्य मातीचा कस सुधारतात. आंतरपीकमुळे जोखीम कमी होते आणि कीड नियंत्रण सोपं होतं. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे उत्कृष्ट दर्जाची रोगप्रतिकारक बियाणं आणि योग्य खते मिळतील का हे आधीच तपासा. जर योग्य इनपुट्स वेळेवर मिळाले नाहीत, तर उत्पादन घटू शकतं. आणि शेवटी तुमचा अनुभव. नवीन शेतकरी असाल तर कमी जोखमीची पारंपरिक पिकं घ्या. अनुभव वाढल्यावर बाजारपेठेवर आधारित जास्त फायद्याची पिकं घ्या. तर मित्रांनो, पिकं निवडताना हे सर्व 8 मुद्दे लक्षात ठेवा. हवामान, माती, पाणी, हंगाम, बाजारभाव, फसल बदल, इनपुट्स आणि अनुभव. पुन्हा भेटून नव्या माहिती आणि नव्या ऊर्जेसह. तोपर्यंत शेती करा, विचारपूर्वक निर्णय घ्या आणि नफा वाढवा.